जय गुरु. आहेत का सगळे? आज किती? जय गुरु. जय गुरु. जय गुरु मॅडम. जय जय गुरु. गुरु. सोडवला का पेपर सगळ्यांनी? सोडवलं सर थोडं. अर्धवट सर. अर्धवट झालाय सर. मी नाही सोडवला. मी पण नाही सोडवला. काय करू? तुम्हाला तर येतच आहे सगळं. प्रश्नच नाही. आम्हाला पण रिवाइज करावं लागतं. आम्ही तोंडी सोडवलाय. तोंडी काय? सोडवलं. बर. आता चला लेखी आपण सोडवलं पण. आमच्या उन्नतीताईने आमच्यावर कृपा केली होती. ते ह्या पेपरचा तिने मॉडेल आन्सर्स बनवली होती. तीच आपण हो. घेऊ. तुम्ही उत्तरं सांगा, मग आपण बघू ते बरोबर आहेत का. हा जरा पटपट जाऊ, बरोबर. म्हणजे मग आपला पेपर लवकर सोडवून होईल. आताच झालेली आहे सुभाषित, त्यामुळे तुमची तोंड पाठ आहेत. ठीक आहे. कसं जाऊया, म्हणजे आपण रॅन्डम जाऊया का सिक्वेन्स मध्ये ते जाऊया? पहिल्या प्रश्नानुसारच जाऊया. नाही नाही, पण कोण सांगेल असं? रॅन्डम जाऊया. हम्म. रॅन्डम जाऊया. हो. बरं, पण मग एक एक हे करा, म्हणजे ज्याचं एकदा होऊन गेलं असेल त्याने मग इतरांना चान्स किंवा सर देण्यासाठी मग मग. बाय सिक्वेन्सच घ्या, जाऊ दे, मग तो गोंधळच नको. नाही, पण सगळ्यांनी केलं नाही म्हणतायत ना. अहो सांगतील, हुशार आहेत सगळे, अच्छा. असं म्हणतात फक्त. बघा पटापट उत्तर येतील आता. बरं, चला. हम्म. आता मुख्य म्हणजे प्रश्नाचा तो तुम्ही बघितला असेल पेपर, तर एक तो 50 मार्काचा हे असतो आणि 2 तास असतात. टायमिंग 10:30 ते 12:30 टाके, किंवा कधी कधी दुपारी पण असतं. पण नॉर्मली मला वाटतं ही सकाळीच असते. मी ते 2 तास कुठचे येते मग ऍक्च्युली जेव्हा हे येईल तेव्हा कळेल आपल्याला. आणि आणखीन एक सूचना तुम्ही वाचली असेल, 2 अंक ब्रेक के लिए सुरक्षित है. ते तुमचा पेपर खरा 48 मार्काचाच आहे. ठीक आहे. गुड भले तुम्हाला ऍड. ऍड केले तर तुम्हाला 50 दिसतील ते, पण अक्षर पण सुंदर असू दे. ठीक आहे ना. आणि आणि ऱ्हस्व दीर्घाच्या चुका नसू दे. स्वदीर्घाच्या चुका नसू दे. हा, ते महत्वाचं. नाही तर अक्षर सुंदर आहे आणि भरपूर ऱ्हस्व दीर्घाच्या चुका, आता गेले ना 2 मार्क ते पण. तसाच अर्धा अर्धा मार्क जाईल, अक्षराचे जातील ते वेगळेच. हा. चला, पहिला प्रश्न घ्या. पहिला कोण प्रश्न वाचतंय? घ्या. अंजली ते कळलं नसते. घ्या हो. अंजली ताई, घ्या. अंजली खानोलकर, हो पहिला घ्या. हो घेते. किन्हीं 2 प्रश्नों का सॉरी सर. अर्थहीन. हा, हा, पहिला श्लोक ना. पहिला श्लोक आहे. समोर दिसतो ना हिंदी स्क्रीन आणि वरती. इंग्रजी. हा नाही, तुम्ही फक्त मराठी. मराठी. हा, माध्यम भाषा म्हणजे मराठी. हा, यस्मिन् लोके सम्मानो न प्रीतिर् न च बांधवाः न च विद्यागमः कश्चित् न तत्र दिवसं वसेत. म्हणजे ज्या देशात, यस्मिन देशे, जिथे आपल्याला सन्मान नाही, प्रीती प्रेम नाही, किंवा आपले बांधव म्हणजे नातलग वगैरे कोणी नाहीत, तिथे विद्येची प्राप्ती होणार, आणि जिथे विद्येची प्राप्ती होणार नसेल तेथे एक दिवसही राहू नये. परफेक्ट. वा, छान सांगितलं, मस्त. उत्तर बघा. ज्या एवढाच देशात भावार्थ लिहायचा का अजून हो पुढे हो, काही लिहायचं? भावार्थ लिहायचा. जसं खाली हा. लिहिले बघा, ज्या देशात सन्मान नाही, प्रेम नाही, नातेवाईक नाही, तसेच कोणत्याही विद्येची प्राप्ती होणार नसेल, तेथे एक दिवसही राहू नये. हा तुम्ही अर्थ सांगितला. आता भावार्थ, माणसाने अशाच ठिकाणी राहावे जिथे सन्मान अथवा प्रेम मिळेल. अगं, जिथे नातलग आहेत, निदान विद्या प्राप्ती तरी आहे, अशा ठिकाणी राहावे. हा त्याचा भावार्थ झाला. म्हणजे हा. इथे जसं लिहिलं तसा जे अर्थ आणि मग त्याचा भावार्थ जो काय असेल तो लिहायचा. ठीक आहे. हो. अन्वय लिहायचा नाही ना सर? अन्वय नाही अन्वय. द्यायचा, अन्वयाची गरज नाही. अर्थ आणि भावार्थ या दोनच गोष्टी. मार्क पण बघायचे, किती मार्क आहेत त्या प्रश्नाला. इथे आता किती मार्क दिसत नाहीत मला इथे.
मार्क 8 मार्क आहेत. 8 मार्क आहेत आणि तिन्ही दोष लोकांका म्हणजे प्रत्येकाला 4 मार्क आहेत. इथे लिहायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे इथे तुम्हाला अर्थ पण लिहायला लागेल आणि भावार्थ पण जरा विस्तृत लिहावा लागेल जरा. ठीक आहे. अन्वयाची गरज नाही, अन्वयाची अपेक्षा नाहीये, त्यामुळे नाही दिलं तरी चालेल. ओके. पुढचा घेऊया. अपूर्वा ताई घ्या. बापरे. लक्ष्मी लक्ष्मी लक्ष्मीर्वसती जिह्वाग्रे जिह्वाग्रे मित्र बांधवाः जिह्वाग्रे बंधनं प्राप्तं जिह्वाग्रे मरणं ध्रुवम. म्हणजे लक्ष्मी ही जिभेच्या टोकावर असते, जिह्वाग्रे वसते म्हणजे राहते, असते. आणि म्हणजे काय? जिह्वाग्रे मित्र बांधव म्हणजे धनधान म्हणजे आपल्या चांगल्या बोलण्यामुळे आपण प्रभाव पाडणारे जर आपलं बोलणं असेल तर आपल्याला संपत्ती येऊ शकते, येते आपल्याकडे. म्हणजे गोड बोलण्याने आपण संपत्ती अर्जित करू शकतो. तसंच गोड बोलण्यामुळे आपले मित्र नातलग हे आपले जवळचे होतात. तसंच जिव्हाग्रे बंधनम प्राप्तम, तसंच जिभेवर ताबा असणं गरजेचं आहे. तर तो जर नसेल तरही आपली अधोगती होते. आणि जिव्हाग्रे मरणम ध्रुवम, आणि कधीही प्राण पण जाऊ शकतात. म्हणजे तुम्ही जर वेडवाकडं जर बोललात किंवा काही तर अशा अतिरेक केला बोलण्यामध्ये तर मरण सुद्धा आपल्याला येऊ शकतं. असं ह्याचा ते जिव्हाग्रे बंधनम प्राप्त म्हणजे तुम्ही जिभेच्या तुम्हाला बंधन म्हणजे कैद पण होऊ शकते, अशा दृष्टीने आहे ते तिथे. अच्छा. अर्थ बघूया आता. कैद होऊ शकतो. हा. जिभेवरच लक्ष्मी निवास करते, मनुष्य गोड बोलल्याने धन. वाचा बरं, म्हणजे तुमच्या जर लक्षात राहील, तुम्ही स्वतः वाचलं तर. जिभेवर लक्ष्मी जिभेवरच लक्ष्मी निवास करते, कंसात मनुष्य गोड बोलल्याने धन प्राप्त करतो. जिभेवर मित्र आणि बांधव वास करतात, गोड बोलण्यानेच मित्रमंडळी जोडता येतात. जिभेने चुकीचे बोलल्याने बंधनात अडकतो. जिभेवर मरण पण जिभेवर ताबा न ठेवल्यास निश्चित असते. मग ह्याचं तुम्ही आणखीन भावार्थ लिहायची लिहिलं नाही उत्तरामध्ये, पण तुम्ही भावार्थ मग लिहू शकता. म्हणजे इथे कंसात ते ऍक्च्युली भावार्थच आहे खरं सांगायचं तर. म्हणजे जिभेची दोन कामं, बोलणं, मित्रमंडळी बोलणं, चव घेणं. पण चवीचं इथे काही नाहीये, शेवटी आहे ना, शेवटी आहे तेच म्हटलं मी. जिभेवर ताबा न ठेवल्यास निश्चित असते. आवाज खाल्ल्यानंतर, नको तेवढा खाल्ल्यानंतर, त्या चवीने अगदी सगळंच भरपूर खाल्ल्यानंतर आपल्याला मरण पण येऊ शकतं. हो, सांगितलं होतं तुम्ही, बरोबर. 4 मार्काचा आहे, 2 मार्क सपोज तुमचे भाषांतराला, 2 मार्क भावार्थाला. म्हणजे ते 2 मार्कांसाठी जेवढं लागेल तेवढंच लिहा, कारण मग तुम्हाला सगळा पेपर सोडवायचा वगैरे माहिती आहे म्हणून लिहत जाऊ नका, असं पण मला सांगायचं. ठीक आहे ना. हा, पुढचं घ्या. कोण घेईल, कोण आहे अवेलेबल? अपूर्वा आयफोन, अपूर्वा ताई हो आहे सर. घ्या तिसरं घ्या. जननी जन्मभूमिश्च जाह्नवी च जनार्दनः जनकः पंचमश्चैव जकारः पंचदुर्लभः. जननी आई मातृभूमी, गंगा आणि भगवान, त्याचबरोबर वडील, ह्या 5ही गोष्टी आयुष्यभर मिळणे जगात फार कठीण आहे. बरोबर. ज ने सुरू होणाऱ्या, जकार हा म्हणजे जकार. ज या शब्दाने सुरू होणाऱ्या. अर्थ वाचा. ओके. हा, मातृभूमी, गंगा, भगवान श्रीकृष्ण व पिता. माता, मातृभूमी, गंगा, भगवान श्रीकृष्ण व पिता या 5 गोष्टी आयुष्यभर लाभणे जगात फार कठीण आहे.
भावार्थ म्हणजे सर दोन वाक्यांमध्ये लिहिला तरी चालेल. त्याच्यापेक्षा हो, हो. फार डिटेल हा मध्ये म्हणजे जायची तेच गरज नाही. रिपीट करायचं नाही, फक्त काय ते वेगळं लिहायचं पण ओके म्हणजे आता ह्या 5 ओके. गोष्टींचं काय महत्व आहे ते तुम्ही लिहिलं की ते झालं लिहायला भावार्थ. पाहिजे. हा ओके. नाही, कारण मागच्या वेळेस ह्याच्यासाठी देवल सर म्हणाले होते की तुम्ही एक 4-5 वाक्यांमध्ये लिहिलं पाहिजे ना, जर श्लोक असेल तर, हा म्हणून मार्क विचार. बघून लिहायचं, म्हणजे काय किती मार्काचा प्रश्न आहे त्याच्यावरती बघून लिहायला पाहिजे. ओके. म्हणजे जसे आता ते ह्या लिहिले 5 गोष्टी का त्यांनी निवडल्या, तर त्यांचं महत्व काय आहे हे तुम्ही जरा 2-3 वाक्यांमध्ये लिहिलं की झालं. अच्छा. ओके. हा पुढची उत्तरं दिसतातच आहेत, पटकन वाचा कोणीतरी. अहम गृहे प्रतिदिनं पठामी. मी घरी दररोज वाचतो. हम्म. किंवा अभ्यास करतो. न अहम असत्यं वदामि. मी खोटे बोलत नाही. हम्म. अस्ति अस्ति भोजने भोजने लवण. जेवणात जेवणात मीठ मीठ आहे. सह सदैव पाकगृहेषु. तो नेहमीच स्वयंपाकघरात बसतो. स्वयंपाकघरात उभा असतो. थांबतो. ग्रीष्मकाले आगम्रस्य मधुरं वयं पिबामि. उन्हाळ्यात ग्रीष्मकाले आम्रस्य मधुर रसं वयं पिबामः. आम्ही ग्रीष्मकाले म्हणजे उन्हाळ्यात आम्ही आंब्याचा गोड रस, गोड आमरस रस पितो. पितो. हो ना. तुम्ही स्वतःचं लिहिलेलं वाचताय ना, का इथलं लिहिलेलं वाचताय? हो, नाही, नाही नाही, नाही, आम्ही स्वतः आम्ही लिहिलेलं स्वतः वाचतो. लिहिलंय. उत्तरं वाचा, म्हणजे ऍटलिस्ट हे कर. ठीक हा, आहे. तर आम्ही उन्हाळ्यात हा पेपर आहे का? गोड आमरस हो. हो पितो. पेपरच आहे ना. पेपरचं उत्तरच करते. ग्रुपमध्ये पाठवलं होतं का? मी बघितलंच हो. नाहीये. व्हॉट्सअपला पेपर पाठवला पाठवला होता ना, पेपर पाठवला होता मी. हो पाठवला होता. हे वयम म्हणजे आम्ही का? हो ना. हो मग आम्ही. अहम आवाम वयम. अहम आवाम वयम. अहम बरोबर म्हणजे बरोबर, सॉरी. हा. पुढचं वाचा. हे भ्रमणेन जेवणात तु मीठ आहे. शरीरं सबलं भवति. फिरण्याने आपलं शरीर बलवान होतं. तू म्हणजे तर. हा, तू म्हणजे तर. फिरण्याने फिरण्याने तर शरीर बलवान होते. तर अच्छा अच्छा, हा, आपलं शरीर नव्हे, तर फिरण्याने तर. बलवान होते. हा. तव मंदिरम सुंदरम अस्ति. ते मंदिर सुंदर. तुझे मंदिर तुझे देऊळ देऊळ सुंदर आहे. सुंदर आहे. सुंदर आहे. हा. हम्म. वयम अहम सह वयम. न- मी तुझ्याबरोबर आधीच मी वाचा ना. तुझ्या सोबत शहराला जातो. पण संस्कृत कोण वाचणार? हा, अहम त्वया सह नगरम गच्छामी. हा. मी तुझ्या सोबत शहराला जातो. मॅडम, हे हा. मंदिरमला मी देवघर म्हटलं ते बरोबर आहे ना? हॅलो मॅडम. देवघर नाही. मंदिर मंदिराला देऊळ देवघर म्हणायचं. म्हटलं- देवघर देऊळच नाही होणार. मंदिर. देवघर घरात असतं, देवघर नाही ना, मंदिर म्हणायला पाहिजे. मंदिरच किंवा हो. देऊळ. देऊळ. हम्म. देव. ओके. 9व तर मी बोलू का? कृष्णेन बोला. हो. कंदुकेन बालाः क्रीडन्ति. मुले काळ्या चेंडूने खेळतात. बाला हा. बरोबर आहे. मुली. मुली. मुले काळ्या चेंडूने बाला खेळतात. हा म्हणजे मुली, बरोबर. मुली, हा, मुली. अनेक वचनी. हा. सालीताई बोला पुढचं. हा. हो, तव हो. शूरः जर ते कृष्णेनं म्हणजे शूरः कृष्ण पुत्र नाव का नाही, पुत्र नाव अस्ति. का असू शकतं ना. रंग. नाही थांबा काळा थांबा. रंग चेंडूचं हा, विशेषण कृष्ण दिलंय. नाव विशेषण आहे ना आहे ते. ना. चेंडूचं विशेषण. बरोबर. हा. नाव समजून कसं वाक्य होईल सांगा बघू. कृष्णाच्या चेंडूने नाही नाही नाही, चेंडू. विभक्ती पण सांगा ना मग आता. त्या विभक्ती. मुली आणि कृष्ण खेळतायत. हा? आमचं तृतीया. चुकलं मग. आहे. कृष्णे नो आहे ना ते, तृतीय तृतीय आहे ना आहे. तिकडे. तृतीया. कंदुकेनच विशेषण आहे. कंदुकेनचं विशेषण. बोला सायलीताई तृतीय आहे. पुढचं. तव शूरः पुत्रः कंदुकेनं पण तृतीयाच आहे ना. खेळतात. तुझा म्हणून चेंडू कंदुकेनं नाही पण आलं ना तृतीयाच ते. आहे ना ताई. म्हणून चेंडू नाही आलं ना ते. काळ्या हा, चेंडूने तेच ना. ते. काळ्याने चेंडूने असं होईल का? नाही. हा. मग ते चेंडूचं विशेषण आहे म्हणून ते तृतीयेत आलं नाही का? आपण नाही का बघितलं की नामाचं जे कंदुकेनं विशेषण म्हणजे असतं, कंदुक म्हणजे चेंडू.
नाही कंदुक म्हणजे चेंडू आहे, पण कंदुकेन म्हणजे काय आलं? कंदुकेने तृतीया ना, तृतीया आली ना ती. तृतीया, हा चेंडूने तृतीयाच तेच कन्फ्युज झाले मी. हा आता बघा तुमचे विभक्ती प्रत्यय पाठ नाही त्याच्यावरून हे कळतंय मला. हो 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 हो. तृतीया बरोबर. पुढे सर बोलू का? हा सायली कन्फ्युजन ताई आहे बोला. कन्फ्युजन. तव शूरः पुत्र कुत्र अस्ति? तुझा शूर मुलगा कोठे आहे? बरोबर. प्रश्नार्थी वाक्य आहे. बरोबर. हम्म. तर इथं आणि कोठे म्हणायचं ते पुत्र कुठे आहे म्हटलं तर म्हणून चुकीचं शूर हा. होईल का? चालेल चालेल. पुत्र आहे म्हणून शूर आहे. चालतं ना, कारण हो. आम्ही कुठे म्हणतोच ना, हो हो आपण कोठे म्हणतो. नेहमीच आहे. हो हा. चालतं चालतं मराठीत चालतं हा तसं. हा 11 कोण वाचताय? ताई इथे आहे आणि असतो दोन्हीचा अर्थ सारखाच होईल का 10व्या वर्षात? कुठे तुझा असतो? शूर मुलगा कोठे असतो नाही आहेच का कर आहे? आहेच आहे. करा. नाही. आहे. कारण वर्तमान काळ आहे ना. हो हा तो म्हटलं की भविष्यकाळात कुठल्या वाचा? अहम पत्र लेख. मी वाचू का? हा वाचा वाचा ना. प्रभाताई. अहम पत्र लेखितुम इच्छामि. म्हणजे मी पत्र लिहिण्यासाठी इच्छुक आहे. बरोबर आहे. हो लेखितुम चालेल आलंय ना, बरोबर. चालेल चालेल. लेखितून म्हणजे पत्र लिहिण्यासाठी. लिखितूम लिहिण्यासाठी इच्छुक आहे. हो हो. मी इच्छा लिहू करतोय इच्छिते. असं लिहिलं. सर हा मी अं, पत्र लिहू मी- इच्छिते. चालेल मी हा, तर मी बरोबर आहे. दोन्ही इच्छा बरोबर. करतोय इच्छिते किंवा पण करत चालेल, आहे. इच्छितो पण चालेल, दोन्ही हा, चालेल. इच्छा हा. मी करतोय. पत्र लिहिण्याची सगळं इच्छा बरोबर आहे. करतो असं हो म्हणतात ना? काय? उषाताई, मी पत्र लिहिण्याची इच्छा करतो. ते पण बरोबर आहे. हा मी असंच हम्म. लिहिलं. मी पत्र लिहायची लिहिण्यासाठी इच्छा हो. करतोय. मी 2 वाक्य लिहिली आहेत. उत्तर करत आहे. मी पत्र लिहिणे इच्छितो आणि मी पत्र लिहिण्याची इच्छा करतो. दोन्ही बरोबर हा मी आहे. पण असंच लिहिलंय. दोन्ही बरोबर. करतोय किंवा करत आहे असं लिहिलंय मी पण. हम्म. करतो. पुढचं 12वं. सभासु सभा सभासु सभ्याः सभ्याः शुभाताई वाचा, शुभाताई वाचा. हा सभासु सभ्याः तिष्ठन्ति. सभासु आहे ना, हा सभासु सभ्याः तिष्ठन्ति. सभासद सभेत बसतात. सभासू कुठलं आहे विभक्ती? सभासु सप्तमी बहुवचन. प्रथमा ना, प्रथमा. बहुवचन, बरोबर. सभा हा. सप्तमी आहे. सप्तमी आहे. बहुवचन. सप्तमी एक सभासु वचन. आहे. सप्तमी बहुवचन. एक वचन आहे. सप्तमी बहुवचन आहे. बहुवचन. 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 म्हणून सभा. सभेमध्ये हा ते किम पाहिजे होतं सभेमध्ये. किंवा हा, सभा सभांमध्ये असं होतं ना, चालेल. सभांमध्ये पण चालेल. सभांमध्ये सभ्य लोक बसतात. नाही सभासद, नाही, नाही. सभ्य म्हणजे सभासद इथे आपण जो नाही, सभ्य आपण सभ्य म्हणतो तो शब्द नाही येते. सभ्य हा म्हणजे हा. सभासद, सभासद. मेंबर्स. सभासद सभेत बसतात. बरोबर आहे ना? बरोबर. चालेल, सभेत पण चालेल. सप्तमी आली पाहिजे. हा हा तर सभासद सभेमध्ये उभे राहतात असं म्हणायचं नाही ना? नाही बसतात. हा नाही आपण बसतातच म्हणतोय उभं actually. करताय सगळ्यांना. बसतात. उमेदवार झाले, निवडले आता. नाही कारण बसा, तिष्ठन्ती बस. म्हणल्यावर उभे राहणं हे पण सांगितलं होतं ना, त्यामुळे. हो नाही पण मराठीत ते साधारण अर्थ रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट घेऊन लिहायचं. आता हा. जर रांगेत लिहिलं असतं तर मग उभे राहतात म्हटलं असतं आपण. सभेमध्ये नॉर्मली लोक बसतात म्हणून आपण बसतात म्हणतो. ओके ओके. म्हणजे रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट मध्ये वापरायचं. बसतात करायचं का उभे राहतात म्हणायचं ते. प्रत्येक वाक्य पुस्तकातलीच आहेत ना, हो हो सगळी पुस्तकातलीच येतात. आपण लिहिलेली आहेत. हा हा. प्रश्न घेतलेत 3 आपण सगळे. आता प्रश्न 3 हा. भाषांतर संस्कृत मध्ये करायचंय. अनुवाद करायचा आहे. कृष्ण बगीचे में गया. आता मला गया. उत्तर सांगताना तुम्ही मला विभक्ती पण हम्म. सांगा. ओके हम्म. काय वापरली ती आणि मग वाक्य समोर दिलेलंच आहे अर्थ. मला तुमचं थिंकिंग कळू दे. उपवनी कथा. कृष्ण उपवने गतः. ओके बरं का असं लिहिलं? उपवने म्हणजे सप्तमी हम्म, बरोबर. एकवचन. हम्म, एकवचन आणि भूतकाळ म्हणून गतः. बरोबर धातू साधित आहे म्हणून गतः.
आणि कृष्ण पुल्लिंगी असल्यामुळे ते गतः झालं. इथे जर विसर्ग मुलीचं विसर्ग नाव हा असतं तर ते गता झालं असतं. गता झालं असतं. बरोबर. पुढचं पुढे कोण घेतंय? जयश्रीताई घ्या. जयश्रीताई नाहीये का? मंजिरीताई घ्या. तालाब में कमल है. बरं घ्या. शोभदाताई घ्या वाक्य. सर मी घेऊ का सीमा तालाब कुलकर्णी? हा सीमाताई घ्या. तालाब में कमल होते हैं. तालाब म्हणजे तडागे कमलानी भवंती. तडागाच्या ऐवजी सरोवर दिलं असतं तर सरोवरे बरोबर. सरोवरेच. कमलानी संती आणि नुसतंच कमळ असतं तर एकच. हा कमल पुष्पम. कमलम. कमलम. पुढे काय पण कमल पुष्पम. अस्ति अस्ति आहे. बरोबर. बरोबर बरोबर. भवती नको वापरायला का? भवती किंवा काय संती. भवंती मी पण लिहिलं भवंती. भवंती. हा ते आहे म्हणून ते भवंती. चालू शकते. चालू शकेल कारण कमळ सुद्धा होतात, उगवतात, असं आणि फुलतात. साधारण अर्थ सारखेच असतात. अस्ति म्हणजे आहे, भवती म्हणजे होते. चालेल चालेल. कमलह होत नाही कसं? कमलह नाही ते म्हणू कमळ शकत. ते कमळ ना नपुसलिंगी आहे ना ते. वनप्रमाणे. हा हा कमलम कमल पुष्पम. तिसरं कमल पुष्पम लिहिलं तर चालतंय ना मॅडम? कमल पुष्पम चालेल. हो. आणि हे कमलानी ना अनेक वचन अनेक वचन अनेक वचन आहे ना. अनेक होते वचन. आहे ना ते. ती इंग्लिश मध्ये बघा. देर आर लॉट्स ऑफ फ्लॉवर्स. देर आर दिले ना तिकडे. बरं लोटस फ्लॉवर्स. लोटस फ्लॉवर्स. लोटस फ्लॉवर्स अनेक वचनी आहे. फ्लावर्स म्हटलं मॅडम, मग भवंती म्हणायला पाहिजे ना? हो हो भवंती चालते ना? भवंती. हो 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 चालेल. बरोबर. तडागे कमल पुष्पम भवंती. हो कमला म्हणजे असणे आणि भवंती म्हणजे होणे. भवंती काही चालेल. पुढे जाऊया. तिसरं. तर मी सांगू भाग्यश्री? घ्या हो, भाग्यश्री ताई घ्या. किसान खेत में जाएगा, फार्मर विल गो टू द फील्ड. म्हणजे येणार किसान म्हणजे कृषक. कृषक खेत में जाएगा मतलब क्षति येते ना, गमिष्यति. भविष्यकाळ. हा भविष्यति. आणि क्षेत्रेच ना. हो क्षेत्रे. खेत में जाएगा ना. इन द फील्ड आहे ना. आत सप्तमी आली. क्षेत्रे म्हणजे सप्तमी. कृषक क्षेत्रे गमिष्यति. गमिष्यति. बरोबर. पुढचं. पुढे क्षेत्र म्हणजे शेत काय? क्षेत्री. चलते. क्षेत्रम चालत नाही ना मॅडम? क्षेत्रम मनुष्य रे ना. सप्तमी नाही येणार ना. शेतात. खेत मे म्हणजे शेतात. शेतात म्हटल्यानंतर काय येईल? सप्तमी एकवचन येईल ना. पंचमी ना मॅडम शेतात. नाही पंचमी नाही येणार. सप्तमी. सप्तमी एकवचन. करेक्ट. देवे देवा. शेतात. क्षेत्रे. पुढचं घ्या. कोण घेतंय? स्वस्थ मनुष्य कोण आहे पुढे? मी सुभदा फाटक म्हणते. घ्या शोभदा ताई. ते चलते है. स्वस्थः मनुष्यः वेगेन स्वस्थः मनुष्यः वेगेन चलन्ति. चलंती. पर्सन्स. हेल्दी पर्सन्स आहे ना इकडे. हिंदीतून कळत नाही ते एकवचन आहे का बहुवचन आहे ते. इंग्लिश बघायचं. पर्सन्स आहे ना हिंदीमध्ये तेव्हा अनेक वचन असतं. लक्षात ठेवा. सर पण तसं वाक्य बघितलं तर चलते हे जेव्हा असतं तेव्हा ते अनेक वचनीच येतं ना. एक माणूस चालत असेल तर चलता आहे है. झालं. बरोबर. मग काय होईल वाक्य? हा मनुष्य वेगे इथे स्वस्थ हा का झालं? चलंती. इथे स्वस्थ हा का झालं?
अनेक वचन आहे ना मॅडम? अनेक वचन आहे म्हणून स्वतः मनुष्याचं बरोबर. मनुष्यः हे वेगेन पर्सन्स आहे चलंती. चलंती. पुढचं घ्या. सर तिथे वेगही पाहिजे का? नाही स्वतः वेगही मनुष्यः नाही, वेगही नाही, वेगही. वेगेनच येणार तिथे, कारण बहुवचन आहे ते मनुष्याचं आहे. ठीक आहे ना. प्रत्येक मनुष्य खूप जोरजोरात चालत असं पण म्हणत पण नाही ना आपण. भले खूप माणसं असतील वेगाने चालत ते एकटाच चालत असतो वेगाने ना, वेगेनच येणार तिथे. नाही इथे मनुष्याहा केलंय ना सर अनेक वचन. मनुष्याहा म्हणून चलंती केलं आपण आणि हा. मनुष्याचं विशेषण स्वस्थ असल्यामुळे स्वस्तः केलं. पण कुठचाही मनुष्य वेगानेच जातो, म्हणजे एक माणूस वेगवेगळ्या वेगाने जाऊ शकत नाही ना. पण मग वेगही कधी वापरावं लागलं असतं? एका माणसाचं ते विशेषण आहे ना, नाही नाही माणसाचं विशेषण आहे, त्याच्यामुळे माणसासारखंच चालतंय ते. कसा चालतो, मनुष्य वेगेने एक चालतो मनुष्य असं असतात म्हणतो. स्वतः मनुष्य वेगेन चलंती झालं असतं. नाही वेगेनं पाहिजे का वेगही पाहिजे असा प्रश्न आहे तिकडे. तर तिथे वेगेनच पाहिजे. वेगेनं बरोबर आहे. बरोबर आहे. पण मग वेगही कधी वापरायचं सर? वेगहीच वाक्य आता कसं करायचं? अनेक घोडे धावत असतील. नाही तसं नाही होणार ते. नाही तसंही नाही. इथे अनेक तसंही नाही मनुष्य होणार. आहेत. वेगात एकच येतं. तसंही नाही होणार ते. वेगनच वापरलं जायचं. वेगही मी पण कधी पाहिलं नाही. ठीक हो आहे पण पुढे इथे जाऊ. आपण अनेक मनुष्य म्हटलंय ना म्हणून सर मग ते मनुष्य हा हे बहुवचनच आहे ना इथे. हो वेगाने आणि वेगाने एक मनुष्य वेगाने चालतो, अनेक मनुष्य हे वेगाने मनुष्य हा चालतात. अनेक वचन आहे वेगानेच म्हणून स्वस्त हा चालतात. भाव झाले का मॅडम? हो पण एक जास्त मनुष्य वेगवेगळ्या वेगाने जाऊ शकेल का एका वेळेला? बरोबर. नाही जाऊ शकणार ना. तर आपण मनुष्याहा केलंय ना, हा अनेक वचन चलते है मनुष्याहा म्हणून चलंती केलं ना. हो स्वतः मनुष्याहा वेगही चलंती. हा वेगही नाही येणार मग ना. स्वस्त हा म्हणजे अनेक वचन आहे का सर? मनुष्याचं विशेषण असल्यामुळे ते स्वस्तः आलं. ठीक हो आहे. हो स्वस्तः मनुष्याः पण चलंती. वेगही अनेक आता तो वचन कसा असेल तर ते जातो का माणूस नाही येणार एखादा? असं मला काय ते? नाही मी तुम्हाला काउंटर क्वेश्चन विचारतो. एक मनुष्य वेगवेगळ्या वेगाने जाऊ शकतो का हो एका वेळेला? नाही नाही वेगेला जाऊ शकत. वेगेला एकच आहे हो. म्हणजे एकाच कुठेतरी वेगाने जाऊ शकतो तो. त्यामुळे वेगेनं. पुढचं नाही वाक्य. मला समजलं सर. चालण्याचं विशेषण आहे का? हे बघा मनुष्याचं विशेषण नाही चालण्याचं येते. आहे, चालण्याचं आहे. चालण्याचं आहे. हो चालणं. स्वस्त आहे मनुष्याचं आहे. चालणं कसं चलंती आहे? हे वेगात आहे का मनुष्यांसाठी आहे आणि चालणे ही क्रिया ही एकतर धावत पळत होईल किंवा हळूहळू होईल नाही का? पण मॅडम हो असं नाही ना पण सर होणार, एक माणूस वेगही वेगाने कधी धावतो, वापरायचं? अनेक माणसं नाही वेगाने धावतात. वेगही ते विचारून सांगतो आम्ही. ते आम्हालाही नाही माहिती. हा. पण वेगेनं चलंतीच येणार इथे. एवढं लक्षात ठेवा. पण मॅडम कन्फ्युजन वेगेने करू नका. एक माणूस वेगाने चालतो, अनेक माणसं वेगाने चालतात. वेगानेच राहील ना, त्याच्यात बदल नाही होत. म्हणजे वेगेनं बरोबर. हो ना. नाही ते मराठी आहे ना, हे आपण संस्कृत मध्ये म्हणजे मला म्हणताय तुम्ही सर ते असू दे. समजलं पण यात गोंधळ होतोय जरा विचारांचा माझ्या. नाही नाही, तसा नका विचार करू. चालण्याची बरं. क्रिया आयतर हळू होईल किंवा वेगाने होईल. नाही हो पण ऍक्च्युली मग ना वेगही कधी वापरायचं नाही असतं? तर दोनच एक आहेत ना, माणूस एक तर असतो. हळू किंवा फास्ट. चालण्याला नाही विशेषण दोनच आहे, हळू किंवा फास्ट. नाही वेगही कधी वापरायचं मग असं मला प्रश्न पडलाय. म्हणजे विचारून सांगू फास्टला आम्ही वेगही सरांना. कधी वापर. पण आता इथे कन्फ्युजन करू नका. इथे नाही चालणार वेगही दोन असतील तर ना वेगही. नाही हो. द्विवचन आहे ना ते. दोन नाही जण अनेक वचन आहे. नाही वेगही ते तृतीया अनेक बहुवचन आहे. वचन. हा येस तृतीय एक वचन आहे, बरोबर. वेगही कसली? बहुवचन आहे. देवेन देवाभ्याम देवेभ्यः ना. नाही तृतीया ना. देवेन देवाभ्याम देवैहि. देवैहि तृतीया. देवैहि देवैहि बरोबर. तृतीया. बरोबर पण इथे देवाभ्याम वेगही होणार नाही कारण ते देवैहि नाही होणार. हा कोणाचे का
बहुवचन तुम्ही कोणाचं करणार, का करणार ते? इथे ते मनुष्याचं पण नाहीये, स्वस्थाचं पण नाही, चलंतीचं पण नाहीये. मनुष्य कसा जातोय त्याचं ते डिस्क्रिप्शन आहे, म्हणून तो वेगाने जातो असं. ऍक्च्युली त्यांनी देव प्रमाणे चालवला आणि देव आहे तो आकारांत पुल्लिंगी आणि वेग हे काही आकारांत पुल्लिंगी नाहीये ना. पुल्लिंगी ना. तो वेग बरोबर, वेग अकारांतच आहे. पण तो पुल्लिंगी वेग नाहीये ना. वेग तो तो वेग वेग ना पुल्लिंगच आहे ना. वेग हे विशेषण आहे ना, त्यामुळं आता वेगही यानही असं होऊ शकतं ना सर. वेगही यानही सह. नाही नाही, तुम्ही उगीच वेगळीच्या याच्यामध्ये लूपमध्ये बसू नका. त्याचं जे काय उच्चार नंतर बघू आपण. सध्या इथे वेगानं चालतं एवढंच लक्षात ठेवा. कारण मग ना वेगही का यावं ह्याचं इथे मग सांगितलं मी, एक मनुष्य वेगवेगळ्या वेगाने जाऊ शकत नाही, असं एक लॉजिकल थिंकिंग आहे. ठीक आहे ना. मला वाटतं की नामाचं प्लुरल झालं आणि नामाचं विशेषण असेल तर ते विशेषण प्लुरल होईल. ते स्वतः झालंय ऑलरेडी. हा, आणि इथे हे क्रिया विशेषण आहे, तर क्रिया विशेषणाचे नियम पाहिजे. क्रिया विशेषण प्लुरल होतं का की क्रियापद प्लुरल असल्यावर ते बघा. ताभ्यामतैहि तृतीया. चला पुढचं वाक्य घ्या. सर फक्त एक शंका होती की इथं जर एकच माणूस चालत असेल तर इथं फक्त ते स्वस्थ जे आहे ते स्वस्थ होणार का? स्वस्थ मनुष्य वेगेन चलती. ओके, चलंती. पुढचं मी वाचू का पुढचं? घ्या नंदाताई. संतरे बगीचे में होते हैं, नारंगा हा उद्याने भवंती. बरोबर. उद्याने का केलं? हे सप्तमी आहे ना. देवे देव नाही, तृतीया देवेन देवाभ्याम देवे. तृतीया नाहीये, सप्तमी आहे ही. बगीचे में देवे देवयो देवेशु मध्ये म्हणून. सप्तमी म्हणजे कसं? इन गार्डन्स ना, इन गार्डन. ऑन किंवा इन किंवा ज्याच्यावर किंवा ज्याच्यात, तेव्हा ते सप्तमी येते आतमध्ये उद्यानात. आलं लक्षात आलं. ओके सर, हे नारंगा इथं जसं लिहिलेलं आहे इथं उत्तरात, असं लिहिलं तर चालतं का? आपण ते ग लिहून ग आणि हे अनुस्वार या सध्याच्या आपल्या ह्या लेवलला चालेल. असं लिहिलं तर चालेल इथं उत्तरात जे दिले चालेल तसं? चालेल. अच्छा, अस्ती पण चालेल ना सर? संती होईल मग ते. ओके, हा बरोबर. पुढचं घ्या. उपवने पण चालेल ना? उद्याने, उपवने पण उद्यानेचं चालेल. उपवने. हो उपवने पण चालेल. पुढचं घ्या. त्या लवकर संपवा, म्हणजे वेळ संपत आली आहे. काले होते आम्हाला कस्य आमलकं खादयन्ति केशाः कृष्णाः भवन्ति. केस काळे होतात. आमलकं खादयन्ति. खादेन लिहिलं सर. नाही, ऍक्च्युली आपण मराठीत कसं केलं असतं, आवळ्याच्या खाण्याने केस काळे होतात, म्हणून तिथे बरोबर. खाण्याने म्हणजे तृतीया आली तिथे. ठीक आहे ना. भक्षणेन. सर मी खादेन लिहिलंय, चालेल का? खादेन अमलकम खादेन लिहिलं सर मी. खादेन म्हणजे आपण खाणे, भक्षण जास्ती उचित शब्द आहे मला वाटतं याच्यामध्ये. सर हे अमलकम भक्षणेन केशाः कृष्ण. एक मिनिट. अमलकम भक्षणेन केशाः कृष्णाः भवन्ति असं होतं ना? नाही, अमलकम तुम्ही द्वितीय वापरली, राईट? द्वितीय वापरले. द्वितीय म्हणजे सलाते सलानाते, राईट? म्हणजे आवळ्याला किंवा आवळ्यास. आवळा खाल्ल्याने. हो, मी अमलकमच लिहिलंय. अमलकम भक्षणेन केशाः कृष्णाः भवन्ति.
म्हणून ते आपण तिथे सप्तमी षष्टी केली होती. आपण मराठी असं म्हणतो का द्वितीयामध्ये आवळ्यास आपण म्हणतो खरं, आवळ्यास खाल्ल्याने, आवळ्याला खाल्ल्याने म्हणतो आपण. त्यामुळे आमलकम पण चालेल तिथे. पण इथे खादित्वा का आले सर? खादित्वा लिहिलंय. नाही, दुसरा त्याचा ऑप्शन दिले त्याने, आमलकम खादित्वा म्हणजे आवळ्याला खाऊन. आपण मराठी म्हणतो ना खाऊन, ऊन ऊन खाऊन साठी खादित्वा प्रत्यय जो येतो तो खाऊन म्हणजे आवळ्याला खाऊन असं येते तिथे. किंवा आवळ्याच्या भक्षणाने, आवळ्याच्या भक्षणाने किंवा आवळ्याला खाऊन. ठीक आहे ना, म्हणजे खाऊन केल्यामुळे ते खादित्वा झालं. द्वितीय वापरली तर खादित्वा होईल आणि षष्टी वापरली तर तृतीया लागेल त्याला. सकाळी कृष्ण कृष्ण कृष्णाय कृष्णाय पुढचं घ्या, पुढचं घ्या, पुन्हा ते घ्या पुढचं. बालक पूजा करते हैं, बालकः देवम् अर्चन्ति, देव पूजा पूजे करते हैं. अर्चयंती शब्द आहे ना ऍक्च्युअली. अर्चती, अर्च आपला गेला ना धातू. अर्चयंती पूजनम करोती पण चालेल, पण एक शब्द मध्ये पूजा करतो असं होतं ना ते. आपण अर्च हा शब्द जास्ती उचित आहे त्याच्यासाठी. हा म्हणजे करोती वगैरे न वापरायचा, नॉर्मल डायरेक्ट शब्द माहिती असेल तर तो वापरायचा, विनाकारण मोठं नाही करायचं वाक्य. करोती कुर्वन्ति, बरोबर. पूजा हा नाही आलं तर मग अर्चना. अर्चयंती म्हणजे तत्र इथे चिल्ड्रन्स आर वर्शिपिंग म्हणजे बहुवचन आहे, म्हणून बालकाः कोणाला पुजतात? देवाला पुजतात, म्हणून देवम द्वितीया आली. आणि बहुवचन असल्यामुळे आणि अर्चयंती प्रथम पुरुष बहुवचन म्हणून ते अर्चयंती. देवम अर्चन्ति. पुढचं घ्या. अनाज देख दृष्ट्वा तंडुलम, अनाज देखकर किसान प्रसन्न होगा. कुठे गेलो ते? मी पण तेच शोधतोय. दिसत नाहीये. रंगारी आपला आनंद घ्या. कर किसान प्रसन्न होगा. तंडुलम पश्यते कृषकः प्रसन्न भविष्यन्ति. आधी मराठी करा. अनाज देखकर म्हणजे काय? धान्य बघून. बघून अनाज म्हणजे धान्य, तांदूळ नव्हे का? नाही. धान्यानि दृष्ट्वा कृषकः प्रसन्नः भविष्यति. कृषकः भविष्यति. भविष्यती होगा, भविष्य काळ आहे म्हणून भविष्यती. देख कर म्हणून दृष्ट्वा. ठीक आहे ना, म्हणजे बघून, धान्याला बघून. नाही पश्य नाही, दृश्याचा त्वा प्रत्यय दृष्ट्वा होतं. ओके, वर्तमान काळ पश्यती होतं, पण त्याचा त्वा प्रत्यय जो आहे तो दृष्ट्वा होतं. धातू तोच आहे, दृश्यच धातू आहे तिथे, फक्त वर्तमान काळ असताना तो पश्यती होतं, पण क्वा प्रत्यय लागतो तेव्हा त्याचं दृष्ट्वा होतं. लक्षात ठेवा हे. सर इथे धान्यांनी वापरू शकतो का? ते धान्य आहे, पण आपण धान्याला नॉर्मली आपण एकवचनीच करतो ना, कारण धान्य म्हणजे एक दाणा अशा दृष्टीने आपण कधी म्हणत नाही. भविष्य
पण इथे तर इथे प्रत्यय का लागतो? प्रसन्नच्या ऐवजी प्रसन्न पण प्रसन्न चालेल का? प्रसन्न वापरू शकतो का? एक शंका होती इथे त्वा प्रत्यय का लागतो? भविष्यकाळ आहे म्हणून का? नाही 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 नाही, देख कर आहे ना, म्हणजे बघून 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 म्हणून